नमस्कार, मी प्रतिभा मोरे. मोरेज वर्ल्ड यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण आलो आहोत गप्पांगण कृषी पर्यटन केंद्रामध्ये आणि त्याचे ओनर श्री ओमकार देशपांडे सर आपल्या सोबत आहेत. तर नमस्कार. सुरुवातीला आपण नमस्कार सर. सुरुवातीला आपण सरांची ओळख करून घेऊया थोडक्यात. सर प्लीज. नमस्कार. माझं नाव ओमकार अरुण देशपांडे. हे जे गप्पांगण कृषी पर्यटन केंद्र आहे हे आमचं मूळ गाव डोंडज आणि इथे शेती होती. पणजोबा आजोबा वडील यांनी शेती केली आणि वडिलांच्या कन्सेप्टमधनं ही सुरुवात झाली. मित्रपरिवार खूप प्रचंड होता. मग आधी पत्र्याची खोली असं अगदीच शेतात आम्ही आलो आणि घरच्यांना राहायला काही निवारा नाही अशा अँगलने आम्ही ती पत्र्याची खोली सुरू केली आणि मग त्या पत्र्याच्या खोलीमध्ये मित्रपरिवार येऊन राहायला लागला आणि मग त्यातनंही कन्सेप्ट सुरुवात झाली. या परिसरामधलं हे पहिलं कृषी पर्यटन केंद्र किंवा पर्यटन केंद्र, आधी पर्यटन केंद्र होतं. तर अशा प्रकारची सुविधा गडपायथ्यापाशी उपलब्ध होऊ शकते ही कन्सेप्ट साधारणतः 78 साली वडिलांनी सुरू केलं आहे आणि तेव्हापासून वडील निष्ठेने शेती हा एकदम त्यांची पॅशन होती. माझी आई सर्व्हिस करत होती त्याच्यामुळे वडिलांना हे सगळे उद्योग करता आले, कारण शेतीमध्ये बागायती नसेल तर व्यावसायिक आर्थिक मार्जिन राहत नाही हे आपल्याला सगळ्यांना अगदी 100% सत्य आहे की ज्वारी बाजरी आणि भातामध्ये काही फार उत्पन्न नसतं, पण एक जे समाधान मिळतं ते समाधान त्यांना कायम मिळालं. त्यांच्या दुर्दैवाने ते 2003 ला गेले. मी वकिलीची प्रॅक्टिस बंद करून या क्षेत्रामध्ये आलो. त्याच्या आधी लहानपणी शेत आहे, शेतात कामं करायची म्हणून येत होतो, पण व्यावसायिक दृष्ट्या बाबांची ऑब्व्हियसली जनरेशनची थोडेसे डिफरन्स ऑफ ओपिनियन असतात, त्यामुळे त्यांचा व्यवसायाचा बघण्याचा दृष्टिकोन अगदीच अव्यावसायिक होता आणि त्यांनी फक्त प्रेमाने माणसं जोडली. पण ते खूप महत्वाचं संचित आहे माझ्यासाठी की गावात सुद्धा आणि पुण्यातले सुद्धा असंख्य लोक अजून त्यांच्या नावावरती येतात. हे त्यांचं गुडविल आहे आणि त्यांचे आशीर्वाद आहेत ते. त्यामुळे 2003 नंतर वकिली बंद करून मी परत या क्षेत्रामध्ये गप्पांगण सुरू कधी केलं विथ रजिस्ट्रेशन? कारण हे नावच एवढं युनिक आहे, सगळ्यात असं वेगळं पण जाणवतं गप्पांगण म्हटलं की. आधी ऍक्च्युली आजी आजोबांच्या नावाने राधा दामोदर पर्यटक निवास अशा नावाने हा व्यवसाय सुरू झाला आणि नंतर त्याचं देशपांडे फार्म्स असं रूपांतर झालं. पण ते हे सगळं फारच वृक्ष वाटत होतं आणि राधा दामोदर या नावाशी आमच्या भावना गुंतलेल्या आहेत, पण येणाऱ्या टुरिस्टला त्यांचं काही घेणं देणं नव्हतं. देशपांडे फार्म्स हे अगदीच वृक्ष नाव होतं. त्याच्यामुळे मग माझ्या सासूबाईंनी सुचवलं की गप्पांगण इथे येऊन लोक करतात काय, तर मूळ उद्देश काय, तर गप्पा मारायचा. तर ह्या अँगलनी ते गप्पांगण आणि एक दमामेदांचं पुस्तक आहे गप्पांगण नावाचं, ते सासूबाई त्यांना माहिती होतं, त्याच्यामुळे मग गप्पांगण हे नाव दिलं आणि ते आता लोक सार्थ करतात येऊन. छान, म्हणजे छान इंटरेस्टिंग स्टोरी आहे ह्याच्या पाठीमागे. गप्पांगणचं हे नक्षत्र म्हणून आम्ही ह्याला नाव दिलेलं आहे. 2 भाग आहेत गप्पांगणचे, एक मृदगंध आणि हा नक्षत्र. कल्पना अशी आहे त्यातली की माती ते आकाश ही पंचतत्व जे आहेत, मातीच्या आकाशाचं नातं जोडलं जावं कुठेतरी, माणसाची तुटलेली नाळ जोडली जावी, हा त्यातला कन्सेप्ट मधला गाभा आहे. इथे बंगल्यात लोकांची राहायची सोय आहे. वरती सुरुवातीला आल्यानंतर पर्यटकांना इथे ते पार्किंग करू शकतात आणि खाली पण तुम्ही पार्किंगची सोय केलेली आहे. जास्त गाड्या असतील तर खालती पार्किंग आहे. हा ऍक्च्युली नो पार्किंग एरिया आहे. त्या याच्यामध्ये आम्ही लोकांना आल्यानंतर इथे वेलकम करतो, त्यांचं स्वागत करतो, मराठमोळ्या पद्धतीने स्वागत करतो आणि त्यांना नंतर वेलकम ड्रिंक द्यायला डायनिंग हॉलमध्ये आम्ही खाली घेऊन जातो. कुठलं वेगळं वेलकम ड्रिंक देता तुम्ही त्यांना? कोकम सरबत असतं किंवा जिऱ्याचं वाळा सरबत असतं किंवा जिऱ्याचं सोडा असतो. अशा प्रकारे 2-3 प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीने देतो. त्यांच्या आवडीनिवडीनुसार लिंबू सरबत असतं, लिंबू आपल्या शेतातलीच असतात, त्यामुळे ते लोकांना जास्त प्रिफर करतात असा आमचा अनुभव आहे की शेतातलं प्रॉडक्ट जास्त विकलं जातं. बरोबर, मार्केट इथेच उपलब्ध असतं. सर, आपल्याकडे पर्यटकांची राहण्याची सोय कशी केली आहे ते आम्हाला दाखवता का? आपण आता नक्षत्र बंगल्याच्या टेरेसवरती उभे आहोत. या टेरेसवरती 2 बेडरूम्स आहेत, त्याच्यामध्ये 4 बेड्स आहेत ची व्यवस्था आहे. बघू शकतो? हो हो, या ना. या रूमची कॅपॅसिटी किती आहे? 4 जण आरामात अकोमोडेट होऊ शकतात. अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. वेस्टर्न स्टाईलची सिस्टीम प्रत्येक रूमला आपल्याकडे अटॅच आहे. कमोड सिस्टीम आहे. कूलरची व्यवस्था असते उन्हाळ्यामध्ये. कपाट, फॅन, 4 बेड्स. येस येस. हे आपलं जे टेरेस आहे ते हाफ कवर्ड आहे, त्यामुळे लोकांना इथे पावसाची एक मजा अनुभवता येते. याच्या समोरचा जो डोंगर तुम्हाला दिसतो आहे तो सिंहगडचा घाट रस्ता त्याच्या मागणं जातो.
त्याच्यामुळे त्याच्या आदनमधनं गाड्यांचे लाईट्स रात्री दिसतात. अतिशय सुंदर असा चंद्रोदय तिथनं दिसतो बरोबर. आणि सूर्योदय पण दिसतो. आणि किती कॉटेजेस आहेत अजून? ह्या अशा tent 2 वगैरे बेडरूम्स आहेत आपल्या हं. आणि याच्याच खालच्या मजल्यावरती 2 मोठ्या डॉर्मेटरीज आहेत. त्याच्यामध्ये 7 ते 8 लोक एका डॉर्मेटरीमध्ये अशी व्यवस्था होऊ शकते. कारण 25 जणांची व्यवस्था या बंगल्यामध्ये होते राहण्याची. प्रत्येकाला सेपरेट बेड आहे, अटॅच टॉयलेट बाथरूमची व्यवस्था आहे, गरम पाण्याची व्यवस्था आपल्याकडे आहे, गॅस गिझर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे पर्यटकांच्या दृष्टीने सुरक्षेची जी व्यवस्था जी आहे ती त्याचे गॅस सिलेंडर्स बाहेरच्या बाजूला आहेत. त्यामुळे लहान मुलं आली युनिक पॉइंट आहे. लहान मुलं आली किंवा सिनियर्स आले आणि पटकन लक्षात आलं नाही तर गॅसच्या स्फोटाच्या ज्या घटना आपण बघतो त्याची पूर्ण काळजी आम्ही गप्पांगणमध्ये घेतो. सेफ्टी इज आवर फर्स्ट प्रायोरिटी. त्याच्यामुळे लोकांना पण ते अपील होतं की अरे गॅस सिलेंडर इथे नाहीये, चुकून काही झालं तरी प्रॉब्लेम येत नाही. ओके. आणि पर्यटकांची जर इच्छा असेल की त्यांना टेंट्स वगैरे बाहेर लावून पाहिजेत तर ती सोय करून देता का तुम्ही? हो, आपल्याकडे 20 टेंट्स आहेत, 20 कॅम्पिंग टेंट्स आहेत. हा अतिशय दुर्मिळ अनुभव असतो लोकांना. टेंटमध्ये राहायचं तर असतं पण सुरक्षेची काळजी असते आणि टेंटमध्ये खडबडीत याच्यावरती राहायची सोय नसते. शहरातल्या लोकांना बऱ्याच वेळा काय होतं की गावातला अनुभव घ्यायचा असतो पण काही बेसिक सुखसोयी त्यांना पाहिजे असतात. जे चूक नाहीये तर ती गरज झाली, त्यांच्या लाईफस्टाईलचा तो भाग झालाय. त्याच्यामुळे काय होतं की आम्ही बेड देतो आतमध्ये, गाद्या उशा चादरींचा सेट देतो, मस्किटो नेटचं कव्हर असलेले टेंट्स आहेत आणि अतिशय सुंदर. आत्ताच आपल्याकडे पुढच्या शनिवारी 13 तारखेला स्टार गेजिंग आकाश दर्शनाचा कार्यक्रम आहे. या आकाश दर्शनाच्या कार्यक्रमामध्ये टेलिस्कोप आपण आणतो, एक्सपर्ट्स येतात 2 आणि ते एक्सपर्ट्स या आकाश दर्शनाविषयी माहिती सांगतात सगळी की कोणते कॉन्स्टलेशन्स आहेत. मृग नक्षत्र आता सध्या दिसतंय, ज्युपिटर सेट होतं लवकर. अशा पद्धतीची ही सगळी माहिती आपण टेंट्स मध्ये देतो. ऍडव्हेंचर प्लस एज्युकेशन प्लस धमाल अशी ती सगळी कन्सेप्ट आहे. खूप छान. हा दुर्मिळ हे आहे. नक्षत्राचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे निसर्गाच्या कुशीत आम्ही जेव्हा असं म्हणतो तेव्हा ते फेसबुकवर किंवा व्हॉट्सअपवर टाकण्यापुरतं फक्त नसतं. तुम्ही कट्ट्यावर बसून आंबा खाऊ शकता. आम्ही पर्यटकांना कोणत्याही प्रकारचे रिस्ट्रिक्शन्स करत नाही. लिटरली हाताला येतोय, फक्त हात जरी लावला तर एकदम टच करतोय आपण इथे. तो अनुभव मिळावा आणि मुद्दाम रेस्ट्रिक्शन्स ठेवलेले नाहीत. कारण बऱ्याच लोकांच्या पूर्वी जागा होत्या, शेती होती आणि आता ते अनुभव मिळत नाहीत. तसंच कोकणासारखं सोनकऱ्यांचं घर किती सुंदर लागलंय बघा. ज्यांना आवड आहे, ज्यांना उत्साह आहे त्यांना आम्ही केळफुल देतो, केळफुलाची भाजी करतात ते घरी. तर अशा प्रकारे पर्यटकांचा सहभागही असतो या सगळ्या ह्याच्यात आणि याच्यासाठी कुठला एक्स्ट्रा चार्ज घेतला जात नाही. हा आमच्या आनंदाचा भाग आहे, तसंच त्यांच्या आनंदाचा भाग आहे. तुम्ही एक्सपिरियन्स क्रिएट करताय. येस येस. पूर्ण किती एकरचं क्षेत्र आहे सर हे? ही आपली 8 एकरची जागा आहे. त्याच्यामध्ये काही टप्प्यामध्ये आम्ही टुरिझम पर्यटन करतोय पण याच्यातला मूळ गाभा शेती असल्यामुळे शेतीची सगळ्या ऍक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर इथे चालू असतात. म्हणजे ज्वारी लावली तर ज्वारीमध्ये केलेल्या माचाणावरती बसायला लोक येतात. हा ज्वारी लावणं हा आमचा शेतीचा भाग आहे. बंगल्यामध्ये राहताना लोकांच्या रिक्वायरमेंट किंवा मागणीप्रमाणे असं लक्षात आलं की काही मोठी फंक्शन्स करायची असतात त्यांना किंवा कॉर्पोरेट कंपन्यांना काही ट्रेनिंग घ्यायची असतात, फॅमिली फंक्शन्स असतात, कॉर्पोरेट ट्रेनिंग होतात, फॅमिली गेट टुगेदर्स असतात, स्कूलची रियुनियन्स असतात, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम असतात. तर अशा उद्देशांची पूर्तता होण्यासाठी म्हणून आम्ही हा हॉल बांधला, नक्षत्र हॉल म्हणतो आम्ही याला. आणि एक छोटंसं जाताचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे तुम्हाला इथे चाफ्याचं झाड दिसतंय, अनेक दिग्गज कलाकार इथे येऊन जातात. मोहन आगाशे सरांनी मागच्या महिन्यामध्ये हे चाफ्याचं झाड लावलेलं आहे. तर अशा अनेक आठवणी त्या झाडाबरोबर आमच्या पर्यटकांच्या पण आहेत. पर्यटकांना आम्ही विनंती करतो की तुम्ही तुमची आठवण म्हणून एखादी झाड लावा आणि आम्ही त्याची संगोपन करू, आम्ही काळजी घेऊ आणि तुम्ही ते बघायला परत या, ती आमची जबाबदारी आहे. हा हॉल आपण आतून बघूया. हा हॉल बघूया. हॉलची कॅपॅसिटी किती आहे सर? ह्या कारण 100 लोक बसू शकतात. 100 लोक ऍट अ टाइम बसू शकतात. आपल्याकडे इथे आणि सेपरेट टॉयलेट बाथरूम वेगळी सोय आहे. त्याच्यामध्ये सुद्धा बाथरूम मध्ये गॅस गिझर्स आहेत, वेस्टर्न स्टाईल आहेत आणि इंडियन स्टाईल पण आहेत. सफिशियंट क्वांटिटी असते, स्पेशियस आहे, मोठा हॉल आहे. स्टेजची व्यवस्था कायमस्वरूपी आपण केलेली असते. लोकांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे बॅकड्रॉप देतो, मोठा स्क्रीन देतो, काही लिहायचं असेल, काही कोडी प्रोजेक्टर सगळं आहे. व्हेंटिलेशन पुरेसं आहे. एक ब्लूटूथ स्पीकर आणि 2 स्टँड माईक आपल्याकडे असतात बेसिक अम्युनिटीज म्हणून आणि 2 कूलर्स पण असतात मोठे. त्यामुळे कॉर्पोरेट मीटिंग्स, त्यांचे प्रोग्राम्स छान होत असतील. तर पूर्ण कृषी पर्यटन केंद्रामध्ये तुम्ही खूप छान ग्रीनरी मेंटेन केली आहे. आपल्या पर्यटन केंद्रामध्ये सगळी देशी झाडं जास्तीत जास्त लावायचा असा आमचा प्रयत्न आहे आणि या झाडांपासून कोणतेही उत्पन्न म्हणून ती लावलेली नाहीयेत. हे झाड कुठलं? हे झाड जे आहे बहाव आहे, पूर्णपणे निष्पर्ण झाड आहे. बहाव्याचं झाड असे पिवळ्या फुलांचे घोस लागतात त्याला
त्याच्या ज्या शेंगा दिसतात तुम्हाला आता लागलेल्या, बरोबर. त्या शेंगांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. अपचनावरती या शेंगांचा रस उगाळून दिला जातो. त्यातली एक छोटीशी गंमत अशी आहे की कानासारख्या अभयारण्यामध्ये ही झाडं खूप आहेत आणि अस्वलांना जेव्हा वाळवी किंवा उधई म्हणतो आपण ते खातात किंवा मुंग्यांची वारुळ खातात, त्याच्या त्यांना ते खूप दुर्मिळ असतं, त्यामुळे त्यांना कधीतरी मिळतं आणि ते आधासारखे खातात आणि मग ते अपचन झालं की त्या अपचनावर औषध म्हणून ते भाव्याच्या शेंगा शोधत येतात. आणि याचं अजून एक वैशिष्ट्य या झाडाचं की हा झाड जेव्हा पूर्ण फुलतं त्याच्यानंतर 55 ते 60 दिवसांनी पाऊस येतो. म्हणजे आपल्याला ते सिग्नल असे देतं, संकेत येथे झाड बोलतंय आपल्याशी. झाड निसर्ग संवाद साधत असतो वेगवेगळ्या माध्यमात. बरोबर. दिसलं माकड तर घेऊन टाकू. इथे लॉन आणि हा समोर डायनिंग एरिया आहे आणि लॉन आहे. इथे पण आपल्याकडे शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, बऱ्याच वेळा रिसेप्शन होतात लग्नानंतरची, बर्थडे सेलिब्रेशन, रिसेप्शन्स, याच्यावरती पेंडॉल टाकतो आपण आणि मग त्या पेंडॉलच्या खाली एक छान कार्यक्रम होऊ शकतो ओपन एअरचा असा. हा डायनिंग एरिया आणि किचन. याच्यामध्ये साधारण 70 ते 80 लोक एका वेळी बसू शकतात, एवढी मोठी कपॅसिटी आहे. प्लस कट्टे आहेत आणि या लॉनच्या पलीकडे आपण पार केलेले आहेत, या पारांवर पण लोक बसतात. त्या चिंतेच्या झाडाखाली ते पण आपण बघूया. 7 ते 8 लाख लिटर पाणी जिरतं दरवर्षी पावसाळ्यामध्ये. तर वरतून आम्ही या डोंगराचं पाणी सगळं पाठ काढून याच्यात मुरवतो. याच्यात मुद्दाम आपण प्लास्टिक टाकलेलं नाही. शासनाकडनं ऍक्च्युली शेततळ्याच्या प्लास्टिकसाठीची फ्री प्लास्टिकची अनुदानात्मक योजना आहे, पण आपण ती घेतली नाही. मूळ उद्देश की पाणी अडवा पाणी जिरवा हा जो गव्हर्नमेंटने नारा दिला त्याचे कित्येक वर्ष आधीपासून आपण हे करतोय की हे पाणी मुरवायचं. 7 ते 8 लाख लिटर पाणी एका पावसाळ्यामध्ये मुरतं. त्याच्यामुळे आम्हाला अनुभव असा आला की आमच्या ज्या कूपनलिका आहेत, बोरवेल्स आहेत, ते रिचार्जिंग त्याचं चांगलं झालं. आताच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला पाणी चांगल्या प्रकारे आहे. पाणी जिरवतोय तुम्ही पूर्ण? पाणी जिरवतोय आणि असं लक्षात येतं की 4 महिन्यानंतर ते मोकळं राहतं. तर आपल्या केंद्रात पर्यटकांसाठी, लहान मुलांसाठी इनडोर आउटडोर गेम्स कुठले कुठले आहेत? आउटडोर गेम्स मध्ये पहिला भाग म्हणजे घसरगुंडी, झोपाळा, स्लाइड्स आणि जिम छोटं सीसॉ हे इथे आपण ठेवलेले आहेत. पण आमचा ह्याच्यात मुद्दाम आपण प्लास्टिक टाकलेलं नाही. शासनाकडनं ऍक्च्युली शेततळ्याच्या प्लास्टिकसाठीची फ्री प्लास्टिकची अनुदानात्मक योजना आहे, पण आपण ती घेतली नाही. मूळ उद्देश की पाणी अडवा पाणी जिरवा हा जो गव्हर्नमेंटने नारा दिला त्याचे कित्येक वर्ष आधीपासून आपण हे करतोय की हे पाणी मुरवायचं. 7 ते 8 लाख लिटर पाणी एका पावसाळ्यामध्ये मुरतं. त्याच्यामुळे आम्हाला अनुभव असा आला की आमच्या ज्या कूपनलिका आहेत, बोरवेल्स आहेत, ते रिचार्जिंग त्याचं चांगलं झालं. आताच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याला पाणी चांगल्या प्रकारे आहे. पाणी जिरवतोय तुम्ही पूर्ण? पाणी जिरवतोय आणि असं लक्षात येतं की 4 महिन्यानंतर ते मोकळं राहतं. तर आपल्या केंद्रात पर्यटकांसाठी, लहान मुलांसाठी इनडोर आउटडोर गेम्स कुठले कुठले आहेत? आउटडोर गेम्स मध्ये पहिला भाग म्हणजे घसरगुंडी, झोपाळा, स्लाइड्स आणि जिम छोटं सीसॉ हे इथे आपण ठेवलेले आहेत. पण आमचा भर असा असतो की शक्यतो आपण आपले आम्ही जे लहानपणी खेळ खेळलो, विटी दांडू, लगोरी, लपंडाव, विषामृत, खो खो यासारखे खेळ आणि मुलांना आवर्जून आम्ही ते शिकवतो आणि ते खेळतात. रुमाल पाणीसारखा खेळ जो आहे हा आता विस्मृतीत जायला लागलेला आहे. तर हे थोडंसं नॉमिनल म्हणून ठेवलेले आहेत. आणि इंडोर गेम्स कुठले घेतात सर? इंडोर गेम्स मध्ये आपल्याकडे फारसे इंडोर गेम्स नाही आहेत. पत्त्यांचा एक भाग आहे, चेस आहे, व्यापाराचा एक भाग आहे. तेवढे 2-3 गोष्टी आहेत. टेबल टेनिस एक आता आपण प्रपोज आहे, आता नाहीये पण टेबल टेनिस होईल. आता आपण जे बघतो हे काटेसावरीचं झाड आहे. काटेसावर अत्यंत निष्पर्ण झाड आता आहे. असं वसंतात परत पालवी फुटेल. याला ज्या शेंगा अडकलेल्या आलेल्या दिसत आहेत त्या शेंगांमध्ये ही शेंग तडकते, वाळली की खाली पडते आणि खाली पडली की फुटते. त्याच्यामध्ये कापूस असतो. आपल्या आज्या पंजा ज्या सावरीच्या कापसाची उशी वापरायच्या ती ही सावर, काटेसावर. त्याचं साहित्यिक नाव आहे शालबल. त्याचे जे काटे आहेत ते खूप शार्प पण आहेत ना? हो. काट्यांचा यूज कशासाठी केला जातो? काटे 2-3 प्रकारासाठी मॅडम वापरले जातात. एक तर त्यांचा सेल्फ डिफेन्स झाडाचा, जसं जसं झाड मोठं होईल आणि मुळांची शक्ती वाढेल पाणी शोषायची जमिनीतली, तसं ते काटे आतमध्ये जिरून जातात. दुसरा त्याचा उपयोग होतो की त्या काट्यांमध्ये पाणी जे असतं ते उन्हाळ्यामध्ये पाणी व त्या पाण्यावरती सर्वाईव्ह होतं झाड. आणि तिसरा म्हणजे त्याची पावडर केली या काट्यांची तर आयुर्वेदिक याच्यामध्ये ते सौंदर्य प्रसादांमध्ये वापरले जाते. मुरमांसाठी किंवा पिंपल्ससाठी वापरले जातात त्याची पावडर. पूर्ण शेतावरती आपण कुठली कुठली पिके घेतात? आपल्याकडे भुईमुग असतो. आता ज्वारीची काढणी सुरू आहे. ज्वारीची ताटं कणसं काढून झालेली आहेत आणि ताटं जी आहेत ती जनावरांसाठी त्याचा कडबा म्हणून उपयोग होतो. त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये शेतात आपल्याकडे आंबे लावले. दापोली कृषी विद्यापीठातून आपण आंबे आणले. 30 हापूस सगळ्या 30 हापूस आहे
5 सिंधू आहे आणि 5 रत्न आहे. अशा 3 वेगवेगळ्या आंब्याची बाग व्हरायटी आहे. आंब्याची जाती लावलेल्या आणखी दुसरी कुठली फळबागा आहेत? आहेत. नाही, फळबाग चिक्कू आहे, कालीपत्तीची जात आहे, त्याची झाडं आहेत खालच्या या शेताच्या खाली. आणि अजून एक आता जो शेतात मेन भाग चालू आहे तो कांदे काढणी सगळीकडेच चालू आहे. तशी आपल्या शेतातही कांदे काढणी चालू आहे. आपल्या शेतातलं वैशिष्ट्य म्हणजे आपण अलिबाग वरनं पांढऱ्या कांद्याची रोपं आणतो, इथे हो. रुजवतो आणि इथे तो पांढरा कांदा आपण तयार करतो. ते डायनिंग एरिया मध्ये ते लावले होते माळा केलेल्या आहेत माळा त्याच्या केलेल्या आपण. आहेत बरोबर. कांद्याच्या. शेवटपर्यंत पायऱ्या आहेत ना हे बघितलं का शेतात कैरी छोटीशी कशी लागली आहे? तुम्ही कशा पिल्लू आहात तशा त्या कैऱ्या पण अजून पिल्लू आहेत. मग दिसला का तुम्हाला? त्यांना काय म्हणतात माहिती का? बाळकरी. बाळ आहेत ना. आम्ही आमचा असा जन्म काढलाय. हा सर थोडा भाग जळालेला दिसतोय आणि थोडा भाग असा व्यवस्थित आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काही वेगळे मेथड वापरली का तुम्ही? हा, ही फायर लाईन काढणं असं त्याला म्हणतात. याचं रेश काढणं किंवा जाळपट्ट्या काढणं असं ग्रामीण भागामध्ये बोललं जातं. त्याचा मूळ उद्देश असा असतो की वणवा लागला तर तो तिथल्या तिथे थांबावा किंवा अखंड जंगल सगळं जळू नये या हेतून ही फायर लाईन काढली जाते. म्हणजे नेमकं काय करता तुम्ही? गवताचा किंवा पालापाचोळाचा एक ढीग करायचा आणि एक साधारणतः 4 ते 5 फुटाचा पट्टा आपणच जाळत जायचं. जो कंट्रोल फायर असते त्याला फायर लाईन काढणं म्हणतात. आणि ही पद्धती आहे पेरू, अमेझॉन मध्ये, साऊथ आफ्रिकेत क्रुगरमध्ये, भारतामध्ये काना, ताडोबा या सगळ्या जंगलांमध्ये सर्रास वापरली जाते. कारण यांनी अखंड जंगल जळण्याचं वाचतं. मधला आणि एक आपल्या पट्टा समोर रिझल्ट पण आहे. Result आपण हे आहे आपल्याला. बघू पण शकतो. म्हणजे दिसतंय आपल्याला डोळ्यांनी. ग्रेट. हे ऍक्च्युली आपले भात शेतीचं खाचर आहे. आणि भात झाल्यानंतर इथे आपण गहू, कांदा, हरभरा अशा प्रकारची पिकं घेत असतो. त्यातला आता कांदा काढण्याचं काम सुरू आहे. आता मनस्विनी किंवा राजनंदिनी दोघींपैकी एक जण कांदा काढेल आपल्याला दाखवायला. कशा कांदा काढतात हे बघ. इथे धरायचं आणि उडायचं. बघ जमतंय का? हा, मस्त, किती भारी काढलाय. हे असं ग्रामीण भागातले बायका, महिला किंवा पुरुष हे अशा पद्धतीचं काम करत असतात वाकून. दाखवायला कशा कांदा काढतात हे बघ. इथे धरायचं आणि उडायचं. बघ जमतंय का? हा, मस्त, किती भारी काढलाय. हे असं ग्रामीण भागातले बायका, महिला किंवा पुरुष हे अशा पद्धतीचं काम करत असतात वाकून. याच्यामध्ये कष्ट आणि मजा हे सगळं अनुभव घेण्याचा भाग आहे. आणि हे काम केल्यावर पैसे पण मिळतात राज. हे काम केल्यावर पैसे मिळतात, पण त्याची मेहनत त्याची प्रचंड आहे. शारीरिक कष्टाचं काम सगळं आहे. आवडलं? ही जी आहे वरती आली ही कांदा पात आहे. या पातीची पण भाजी करतात. तिकडून 3 पिकं काढू शकता तुम्ही यात ना आरामात. पर्यटकांना भात लावण्याचा अनुभव देता का? त्यांना करायला होता, भात लावायला होता? पर्यटकांना भात लावणी महोत्सव हा गप्पागणचा USP आहे. आणि भात लावणी महोत्सव या भागामध्ये दुसरं कोणी ऑर्गनाईज करत नाही. आपल्याकडे आपण भात लावणी करताना इथल्या शाळेतल्या मुलांकडनं तानाजी मालुसरेंचा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्याविषयीचा पोवाडा मुलं म्हणतात. शाळेतल्या मुलांच्या कलागुणांना वाव मिळणं, त्यांना स्टेज डेअरिंग मिळणं. शहरातल्या मुलांना स्टेज डेअरिंग वेगळ्या पद्धतीने मिळत असतं, पण ग्रामीण भागात त्याची गरज आहे म्हणून आम्ही ते करत असतो. ते झाल्यानंतर त्याची मी भात पिकाची माहिती सांगतो आलेल्या पर्यटकांना की भाताचं बी म्हणजे काय, ते लावतात काय, त्याला काय म्हणतात, त्याचं सायकल काय पूर्ण. त्या 4 महिन्याचं सायकल आम्ही समजून सांगतो. भाताचं बी हातात देतो लोकांना, जे साळ म्हणतो ते बघितलेलं पण नसतं मुलांनी. आणि मग त्याच्यानंतर त्यांना चिखलात घेऊन येतो. एक फील्डवरती काम करायला घेऊन येतो. त्यातला महत्वाचा गाभा असा आहे की त्यांनी फक्त त्यातली एन्जॉयमेंट आणि कष्टाचा अनुभव घेऊन बघावा. त्यांना शेतकामगार म्हणून किंवा मजूर म्हणून वापरून घ्यायचं आणि त्यांच्याकडनं भात लावून घ्यायचं, हा जो लोकांमध्ये गैरसमज असतो की अरे लोकांकडनं भात लावून घेतात आणि हे पैसे द्यायचे आपण त्यांना, असं एक मिथ जे आहे ते तसं नाहीये. त्यांनी लावलेलं जे भात आहे ते आम्हाला आनंद वेगळाच मिळतो ना की आपल्याला काहीतरी लावायला. आणि ते ग्रुपनी स्कॅटर्ड लावतात. आणि मग त्याच्या कांदे निवडणं चालू आहे ना? कांदे निवडणं, कांद्याची पात काढणं आणि कांदा वाळवणं ही प्रक्रिया सुरू आहे. इथे ओला कांदा देणं शेतकऱ्याला कधी फायदेशीर असतं कारण वजन जास्त असतं. बरोबर. पण अशा पद्धतीने फसवणूक करून व्यवसाय करणं हा कोणत्याच शेतकऱ्याचा 99% शेतकरी असं करत नाहीत. बरोबर. ही आमराई आहे ना? हा, ही आमराई आहे. किती झाड आहेत? ही साधारण 100 झाडं आहेत. आंबा, फणस, चिंच आणि मगाशी मी जो उल्लेख केला मृदगंध, तो हे युनिट आहे सगळं. त्या युनिटमध्ये पण साधारण 50 एक लोकांची व्यवस्था होऊ शकते.
आणि ह्या आमराईमध्ये सोय. हा इथे पण सगळी सोय आहे. इथे आमराईमध्येच लोक जास्त प्रिफर करतात, कारण तुम्ही रूम थंड आहे. म्हणून काही भारी बांधलं ना तरी लोक मोकळ्यात निसर्गाचा आस्वाद घ्यायला आलेले असतात. हा, ते बाज वगैरे टाकून ते हो. करता येते सगळं. हो, हो. Very good. छान. सर, तुम्ही तुमचा आम्हाला अमूल्य वेळ दिला आणि खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपली मनस्वी आभारी आहे. थँक्यू. तुम्ही एवढ्या लांबनं गप्पांगणला व्हिजिट द्यायला आलात त्याबद्दल मी पण तुमचे आभार मानतो मनापासून. धन्यवाद. परत या नक्की. नक्कीच नक्की. थँक्यू.